विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 6वी कला आणि 6व्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 134. काय प्रश्न आहे तर बघा, कनकाच्या ठाई कुंडलाची प्रतीती या दृष्टांताच्या योगाने भ्रमे करून जगत सत्यतेच्या भ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर मागे याच कलेमध्ये 128 नंबरच्या प्रश्नामध्ये प्रश्न होता की भ्रांतिरूप संसार हा किती प्रकारचा आहे. तर सांगितलं होतं की भ्रांतिरूप संसार हा 5 प्रकारचा आहे. कोण कोण? भेदभ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संघभ्रांती, विकार भ्रांती आणि ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यतेची भ्रांती. त्या 5ही प्रकारच्या भ्रांतिरूप संसाराची निवृत्ती व्हायला पाहिजे. कशी करायची तर त्याकरिता एका भ्रांतिरूप भ्रांतिरूप संसाराचा बाद होण्याकरिता, निवृत्ती होण्याकरिता एक दृष्टांत दिला होता. बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांताने भेदभ्रांतीची निवृत्ती होते हे सांगितलं. स्फटिकाच्या ठिकाणी तांबड्या रंगाची प्रतीती येते या दृष्टांताने काय कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती निवृत्त होते असं सांगितलं. आणि घटाकाशाच्या दृष्टांताने संघभ्रम निवृत्त होतो हे सांगितलं होतं. आणखीन रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाची प्रतीती येते तर याला दृष्टांत करून या दृष्टांताने विकार भ्रांती, विकाराचा भ्रम निवृत्त होतो हे सांगितलं. आता अंतिम शेवटची जी भ्रांती आहे म्हणजे भ्रम आहे, प्रत्येक जीवाला आहे. काय की प्रत्येकाला असं वाटत असतं हे जगत काय आहे, सत्यच आहे. खरं पाहिलं तर सत्य म्हणून फक्त एकच वस्तू आहे, ती म्हणजे आत्मवस्तू ब्रह्म आहे की नाही. ब्रह्माहून भिन्न यावत मिथ्या आहे, परंतु ब्रह्माहून भिन्न असणारं हे जगत ती मिथ्या असून देखील मिथ्या न वाटता सत्य वाटतं. मग मिथ्या असूनही मिथ्या न वाटता जर सत्य वाटत असेल, त्याचं विपरीत रूपाने जगाला जर ज्ञान होत असेल तर ते ज्ञान कसं आहे, भ्रमरूप आहे. मग तोही भ्रम निवृत्त व्हायला पाहिजे. अर्थात काय की जगत जर मिथ्या आहे तर ते मिथ्या रूपानेच वाटायला पाहिजे. जगत मिथ्या रूपाने वाटणं म्हणजेच जगताविषयी सत्यत्वाची भ्रांती निवृत्त होणं. आता ही कशी निवृत्त होईल तर याकरिता आता दृष्टांत दिला जात आहे कनक कुंडलाचा. ठीक आहे, तोच हा प्रश्न आहे 134 नंबरचा. काय म्हणतात की कनकाच्या ठाई, कनक शब्दाचा अर्थ होतो सुवर्ण, सोनं. आणि आहे सोनं, पण त्या सोन्याचे जेव्हा अलंकार बनविल्या जातात, वेगवेगळे आभूषण बनविल्या जातात, त्यावेळेस बघणाऱ्याला, पाहणाऱ्याला असं वाटतं की हे काय आहे, अमुक प्रकारचं आभूषण आहे, हे अमुक प्रकारचं आभूषण आहे, अलंकार आहे. पण वस्तुतः आहे ते काय, सर्व सोनच आहे. कळलं की नाही. प्रश्न पहा. कनकाच्या ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी. कुंडलाची, कुंडल म्हणजे एक अलंकार आहे. कुंडल म्हणजे जसं कानामध्ये कुंडल घालतात की नाही, सोन्याचं एक बनवलेलं आभूषण आहे. तसे सोन्याची बनवलेली कोणते आभूषण घ्या, कुंडलादी. तर कुंडलाची प्रतीती होते म्हणजे ज्ञान होतं. हा दृष्टांत आहे. या दृष्टांताच्या योगाने, या दृष्टांताच्या निमित्ताने, या दृष्टांताच्या माध्यमाने काय जी तर भ्रमे करून जगत सत्यतेची भ्रांतीची, भ्रमे करून म्हणजे भ्रमाने जगत काय वाटत असतं, सत्य वाटत असतं. ब्रह्माहून भिन्न असणारं असं जे जगत ते सत्य नसून भ्रमाने जगत काय वाटतं, सत्य वाटतं. मग जगत सत्यतेच्या भ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते हा प्रश्न. उत्तर दिल्या जात आहे. उत्तर जसे कनक व कुंडल यांचा कार्यकारण भावाच्या योगाने जो भेद भासतो तो कल्पित आहे. ठीक आहे. तर 2 गोष्टी आहेत, कनक आणि कुंडल. कनक म्हणजे सुवर्ण
कुंडल म्हणजे सोन्यापासूनच बनवलेला एक अलंकार. ठीक आहे ना. त्या दोघांमध्ये वाटतं आपल्याला काय, एक कार्य आहे, एक कारण आहे. कारण कोण, सुवर्ण. कार्य कोण, कुंडल. ठीक आहे की नाही. तर कनक व कुंडल यांचा कार्यकारण भावाच्या योगाने जो भेद भासतो तो कल्पित आहे. खरं पाहिलं तर कुंडल आणि कनक यांच्यात भेद आहे का, भेदच नाही आहे. सोनच आहे ते. कनक जे अगोदर कुंडल बनवण्याच्या अगोदर जे होतं तेही सोनच आहे, आणि ते कुंडल तयार केलं त्याचं वालं तरी ते काय आहे, सोनच आहे. पण तरी असं वाटतं की हे कार्य आहे आणि हे कारण आहे. काय त्याच्यात कार्यकारण भाव आहे, काही वेगळं नाहीच ना. आहे ते सर्व काय, सुवर्णच आहे. मग कार्यकारण भाव रूपाने भेद वाटतो ना, तो भ्रम आहे असं सांगतात. जो भेद भासतो तो कल्पित आहे. कल्पित आहे म्हणजे मिथ्या आहे तो भेद. कारण तिथं न खरं पाहिलं तर न कोणी कारण आहे न कोणी कार्य आहे. कनकाहून कुंडलाचे भिन्न स्वरूप दिसत नाही. विचार जर केला तर कनक म्हणजे सुवर्ण, त्याहून कुंडल याचं काही भिन्न काही स्वरूप आहे असं प्रतीतीला येत नाही, दिसत वाटतं की कुंडल आहे, याचं कारण कनक आहे. पण विचार केला असता कनक म्हणजेच कुंडल आहे, कुंडल म्हणजेच काय आहे, कनक आहे. कनक म्हणजे सुवर्ण. कनकाहून कुंडलाचे भिन्न स्वरूप दिसत नाही लागलं, म्हणून वास्तविक अभेद आहे. कनक आणि कुंडल या दोघांमध्ये वास्तविक अभेद, कल्पित भेद. बरोबर आहे. कल्पित भेद, वास्तविक अभेद. यामुळे कनकाहून भिन्न सत्ता कुंडलाची नाही. कुंडल काही कनकाहून सुवर्णाहून भिन्न झालंच नाही, कारण त्यांचा जो काय आहे, कल्पित भेद आणि वास्तविक अभेद आहे. हा दृष्टांत झाला. ठीक. सिद्धांत तसेच ब्रह्म व जगताच्या, आता तिचं जसं कारण रूपाने वाटत होतं कोण, कनक, आणि कार्यरूपाने कोण, कुंडल, तसं इथं सुद्धा कारण रूपाने कोण, ब्रह्म, आणि कार्यरूपाने कोण, जगत. आहे की नाही. मग आता कार्य आणि कारण, कारण आहे ब्रह्म, कार्य आहे जगत, या रूपाने ब्रह्माचा आणि जगताचा आपल्याला काय वाटतो, भेद वाटतो. बरोबर आहे की नाही. पण जर सूक्ष्म विचार केला, खऱ्या अर्थाने जर विचार केला तर की नाही, ब्रह्म आणि जगत यांचा भेदच नाही आहे. ठीक आहे ना जी. बघा, ब्रह्म व जगताच्या कार्यकारण भावामुळे व विशेष करून भेद भासतो. विशेष करून भेद भासतो म्हणजे काय, ते विशेष करून शब्दाचा अर्थ आहे विशेष विशेषण रूपाने भेद भासतो, असा त्याचा अर्थ आहे. वाक्य तसंच पाहिजे होतं खरं. काय वाक्य आहे, ब्रह्म व जगताच्या कार्यकारण भावामुळे व विशेष विशेषण रूपाने भेद भासतो. विशेष वाटतं ब्रह्म, विशेषण वाटतं जगत. एक विशेष आहे, एक विशेषण आहे, तर भेद भासतो आहे. विशेष विशेषण रूपाने भेद भासतो. सापडलं. पुढे तो कल्पित आहे, छापलेलंच आहे. पण तो जो भेद वाटतो ना, तो काय आहे जी, कल्पित आहे. जसं रज्जू आणि सर्प यात भेद वाटतो, पण वस्तुतः विचार केला तर सर्प रज्जून वेगळा होऊ शकतो का, नाही, रज्जूच सर्प आहे. त्याप्रमाणे हे जगत, जगत काही अतिरिक्त पदार्थ नाही आहे, म्हणून ही जगतच काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्म वेगळं, जगत वेगळं असं काही नाही. म्हणजे मग का हो, जगत तर डोळ्याला दिसतं, ब्रह्मच डोळ्याला दिसतं असं तुम्हाला म्हणायचं का, असं असा पण अर्थ नाही आहे. कळलं की नाही. सूक्ष्म जर विचार केला तर कनक आणि कुंडल यात भेद वाटत असला तरी भेद वस्तुतः नाही आहे. ठीक आहे ना, असं आहे. विचार करून पाहिले असता अस्ति भाती प्रिय याहून भिन्न नामरूप जगत सत्य नाही तर मिथ्या आहे. है की नाही. नामरूप तीन गोष्टी आहेत, अस्ति भाती प्रिय या तीन, आणि आणखीन दोन नाम आणि रूप. तर अस्ति भाती प्रिय हे काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्माचंच ते स्वरूप आहे. अस्ति म्हणजे सत्ता, भाती म्हणजे ज्ञान, प्रिय म्हणजे आनंद. आणि विचार केला तर प्रत्येक वस्तूमध्ये हे तिन्ही धर्म अनुस्यूत आहे. आणि कोणत्याही वस्तूमधून
हे 3 धर्म जर वजा केले तर त्याच्याहून अतिरिक्त नाम आणि रूप नावाचं काही जगत शिल्लकच राहत नाही. याच्यावरून हे ठरतं की ब्रह्मच जगत आहे. सुवर्णाचे मणी केले आहे की नाही, ते सुवर्णाचे सुती ओविले आहे की नाही, असं काहीतरी ओवी आहे ना, तर ते जसं वेगळे नाही आहे. म्हणजे सुवर्णच कनकच कुंडल आहे, कुंडलच कनक आहे, तोच हा दृष्टांत. ब्रह्म व जगताच्या कार्यकारण भावामुळे व विशेष करून भेद भासतो तो कल्पित आहे. विचार करून पाहिले असता अस्ति भाती प्रिय याहून भिन्न नाम आणि रूप जगत सत्य नाही. वाटतं ना तुम्हाला मग नाम आणि रूप घटे नाव, घटाचा आकार म्हणजे रूप, तर तो कसा आहे? मिथ्या आहे. तर मिथ्या आहे असे सिद्ध होते. व जी वस्तू ज्यामध्ये कल्पित होते म्हणजे कल्पित असते ती त्या वस्तूहून भिन्न आहे असे सिद्ध होत नाही. हा नियम काय नियम आहे? जी वस्तू ज्यामध्ये कल्पित होते आहे की नाही, ती म्हणजे ती वस्तू ती त्या वस्तूहून भिन्न आहे असे सिद्ध होत नाही. उदाहरणाने पहा. जसं जी वस्तू सर्पवस्तू ज्यामध्ये कल्पित होते म्हणजे कल्पित आहे, ज्यामध्ये रज्जूच्या ठिकाणी कल्पित आहे. ती वस्तू सर्पवस्तू त्या वस्तूहून रज्जू वस्तूहून भिन्न आहे असे सिद्ध होत नाही. सिद्ध करता येईल का? नाही. कल्पित वस्तू अधिष्ठानाहून भिन्न आहे असं सिद्ध करता येत नाही. जर सिद्ध करता आलं असतं तर रज्जूहून वेगळा सर्प आहे असं सिद्ध करता आलं पाहिजे, पण करता येत नाही. आणखीन एक उदाहरण पहा. शुक्ती आणि रजताचं पंक्ती पहा. जी वस्तू रजत वस्तू ज्यामध्ये कल्पित होते म्हणजे कल्पित आहे, ज्यामध्ये शुक्तीच्या ठिकाणी कल्पित आहे, ती म्हणजे ती वस्तू. कोण वस्तू? रजत वस्तू. त्या वस्तूहून शुक्ती वस्तूहून भिन्न आहे असे सिद्ध होत नाही. लागलं? पुन्हा एकदा पहा. जी वस्तू जगत वस्तू हे की नाही, समस्त दिसणार जगत देहादिक पदार्थ जगत वस्तू ज्यामध्ये कल्पित होते म्हणजे कल्पित आहे, ज्या ठिकाणी कल्पित आहे कुठं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. ती म्हणजे ती वस्तू कोण? जगतरूप वस्तू. त्या वस्तूहून ब्रह्मवस्तूहून भिन्न आहे असे सिद्ध होत नाही. है की नाही? कल्पित वस्तू अधिष्ठानाहून अतिरिक्त भिन्न नसतेच. कळलं? म्हणून ब्रह्माहून जगताचा वास्तविक अभेद आहे. म्हणजे ब्रह्म आहे की नाही, ब्रह्माहून जगताचा वास्तविक काय आहे? अभेद. ब्रह्माहून म्हणजे ब्रह्माशी जगताचा वास्तविक अभेद. कल्पित भेद वास्तविक अभेद आहे की नाही. म्हणजे ब्रह्माहून जगताची भिन्न सत्ता नाही. काय ठरलं? की ब्रह्माहून भिन्न कोणी जगत नावाचा पदार्थ आहे असं सिद्ध करता येत नाही. का? कल्पित वस्तूला अधिष्ठानाहून अतिरिक्त सिद्ध करता येत नाही. हा नियम. म्हणजे ब्रह्माहून जगताची भिन्न सत्ता नाही. याप्रमाणे कनकाचे ठाई कुंडलाच्या प्रतीतीच्या दृष्टांताने आहे की नाही, सुवर्णाच्या ठिकाणी कुंडलाची जी प्रतीती येते या दृष्टांताच्या योगाने निमित्ताने माध्यमाने ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यतेची भ्रांती निवृत्त होते. कनकाहून भिन्न दिसणारा कुंडल मिथ्या आहे, कनकच सत्य आहे, तो आकार मिथ्या आहे. त्याप्रमाणे ब्रह्माहून भिन्न दिसणारं हे जगत रूपाने जर पाहत असाल तर तो मिथ्या आकार आहे. परंतु तेच ब्रह्म तेच जगत कल्पित असल्यामुळे ब्रह्माहून अतिरिक्त नाही. म्हणून ब्रह्माहून भिन्न जगत नावाची वस्तू कोणी सत्य आहे असं म्हणता येत नाही. तर या दृष्टांताने जगत सत्य आहे हा जो भ्रम लोकांना झालेला आहे तो भ्रम निवृत्त करता येतो. लागली पंक्ती? चला. ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यतेची भ्रांती निवृत्त होते. कळलं एवढं? आता चला पुढचा प्रश्न नंबर 135. भ्रांती म्हणजे काय? अवने खूप बराच विचार चालू झालेला आहे की नाही, बऱ्याच दिवसापासून भ्रांती भ्रांती भ्रांती. पण भ्रांती म्हणजे नेमकं काय आहे हा प्रश्न. भ्रांती म्हणजे काय? उत्तर: भ्रांती म्हणजे अध्यास
आहे की नाही. अध्यास आणि भ्रांती पर्यायवाची शब्द आहे की नाही. भ्रांती म्हणा, अध्यास म्हणा, भ्रम म्हणा, आहे की नाही, कल्पित म्हणा, आहे की नाही. याला काय म्हणायचं? भ्रांती, भ्रम. ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते, आहे की नाही, अशी जी वस्तू असते तिला म्हणायचं काय? भ्रम. मग ती वस्तू आणि त्या वस्तूचं ज्ञान हे दोघंही काय आहे? भ्रमरूपच आहे. जसं दोरीच्या ठिकाणी भासणारा सर्प कसा आहे? भ्रांतिरूप आहे, भ्रमरूप आहे. मग सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्ही काय आहे? अध्यास आहे, भ्रांती आहे, भ्रम आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे, असं आपल्याला बोलता येतं. भ्रांती म्हणजे अध्यास. पुढचा प्रश्न 136. अध्यास म्हणजे काय? भ्रांती म्हणजे अध्यास सांगितलं तुम्ही, पण अध्यास म्हणजे काय हेच कळायला तयार नाही, तर भ्रांती काय कळायची? तर उत्तर देतात, भ्रांतीचा विषय, तिथं असं करा, भ्रांती ज्ञानाचा विषय. ठीक. आता पंक्ती पहा. भ्रांती ज्ञान म्हणजे भ्रमज्ञान. तर भ्रांती ज्ञानाचा विषय जी मिथ्या वस्तू व भ्रांती ज्ञान याचे नाव अध्यास. ठीक आहे ना जी. भ्रांती ज्ञान म्हणजे भ्रमज्ञान. तर दोन प्रकारचं ज्ञान आहे, एक प्रमाज्ञान, एक भ्रमज्ञान, अनुभव. ठीक आहे ना. जसं प्रमाणाच्या द्वारे होणारं ज्ञान, घटाचं ज्ञान, अयम घट, हे ज्ञान कसं आहे? प्रमाज्ञान आहे, प्रमाणापासून उत्पन्न झालं आहे. ठीक आहे ना. आणि प्रमाज्ञान म्हणजे ज्याचा व्यवहारात बाध होत नाही, ते यथार्थ ज्ञान आहे की नाही. किंवा अशा प्रकारे भेद करा, यथार्थ ज्ञान, अयथार्थ ज्ञान. अयथार्थ ज्ञान म्हणजे भ्रमज्ञान. ठीक आहे ना. ज्याचा बाध होतो अधिष्ठानाच्या ज्ञानाने. जसं रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाचा काय होतो? बाध होतो. मग सर्प हा काय आहे? भ्रमरूप आहे. आणि सर्पाचं ज्ञान म्हणजे भ्रमज्ञान आहे. मग पहा, भ्रांती ज्ञानाचा विषय जी मिथ्या वस्तू. उदाहरण, भ्रांती ज्ञान, अयम सर्प, हा साप आहे, इत्याकारक भ्रांती ज्ञान. या भ्रांती ज्ञानाचा विषय कोण? सर्प. जसं अयम घट, हा घट आहे, अयम घट, या ज्ञानाचा विषय कोण? घट. आहे की नाही. ज्ञानामध्ये जी वस्तू प्रतीतीला येऊ राहिली ती वस्तू त्या ज्ञानाचा काय असते? विषय. इदम पुस्तकम, या ज्ञानाचा विषय कोण? पुस्तक आहे. त्याप्रमाणे अयम सर्प, इदम रजतम, इदम रजतम या ज्ञानाचा विषय रजत. अयम सर्प या ज्ञानाचा विषय सर्प. अयम सर्प हे भ्रमज्ञान आहे, कारण त्याची निवृत्ती होते. दोरीचं ज्ञान झाल्यावर, अरे ही तर दोरी आहे, मला वाटलं सर्पच आहे जणू. आता ही दोरी आहे असं ज्ञान झाल्यानंतर हा सर्प आहे हे ज्ञान राहिलं का? नाही. म्हणून हा सर्प हे ज्ञान कसं ज्ञान आहे? भ्रमज्ञान आहे. तर असा जे भ्रांती ज्ञान, त्या भ्रांती ज्ञानाचा जो विषय, तर अयम सर्प या भ्रांती ज्ञानाचा विषय कोण? सर्प. मग तो सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान हे दोघंही भ्रमरूप आहे. यालाच अध्यास म्हणतात. ठीक आहे. पंक्ती पहा. भ्रांती ज्ञानाचा विषयची मिथ्या वस्तू व भ्रांती ज्ञान यांचे नाव काय? जी अध्यास. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 137. हे अध्यास किती प्रकारचे आहेत? ठीक आहे ना. म्हणजे ठीक आहे, अध्यास कळाला आम्हाला. अध्यास म्हणजेच भ्रम आहे. तर तो अध्यास किती प्रकारचा आहे? काही त्याचे प्रकार आहेत का? तर हो म्हणे, प्रकार आहे. तर काय प्रकार आहे? तर उत्तर दिलं जात आहे. उत्तर वाचण्याच्या अगोदर थोडंसं लिहा तुम्ही, म्हणजे नंतर उत्तर समजायला आणखी सोपं जाईल. वहीवर लिहा अध्यास. ओळीच्या मध्यभागी अध्यास असा शब्द लिहा. अध्यास वहीवर. झालं लिहून? फटाफट काम करायचं. वही पेन पाठामध्ये बरोबर असलंच पाहिजे प्रत्येक पाठाला. लिहिलं अध्यास, त्याचे 2 भेद दाखवा खाली रेषा ओढून 2 पॉईंट दाखवा. त्यात पहिल्या ह्याच्यात लिहा ज्ञानाध्यास. दुसऱ्या बाजूला लिहा अर्थाध्यास.
झालं. अध्यासाचे किती भेद झाले? दोन. कोण कोण? ज्ञानाध्यास, अर्थाध्यास. त्या अर्थाध्यासाचे 6 भेद दाखवा आता खाली रेषा ओढून. तर त्यामध्ये 6 मध्ये आता एक एक लिहा. नंबर 1 केवल संबंधाध्यास. केवल संबंधाध्यास. नंबर 2 वर लिहा संबंध सहित संबंधीचा अध्यास. संबंध सहित संबंधीचा अध्यास. नंबर 3 वर लिहा केवल धर्माध्यास. केवल धर्माध्यास. 4 नंबरला लिहा धर्म सहित धर्मीचा अध्यास. धर्म सहित धर्मीचा अध्यास. 5 नंबरला लिहा अन्योन्याध्यास. अन्योन्याध्यास. आणि 6 नंबरला आहे अन्यतराध्यास. अन्यतराध्यास. झालं. तर ही पहिली आकृती झाली. त्यात सर्वात पहिलं अध्यासाचे 2 भेद दाखवले. एक ज्ञानाध्यास आहे की नाही, ज्ञानगत अध्यास, ज्ञानाचा अध्यास, ज्ञानाविषयी भ्रम, ज्ञानाचा भ्रम. आणि दुसरा आहे अर्थाध्यास, वस्तूचा भ्रम. त्या अर्थाध्यासाचे 6 प्रकार. केवल संबंधाध्यास, संबंध सहित संबंधीचा अध्यास, केवल धर्माध्यास, धर्मसहित धर्मीचा अध्यास, अन्योन्याध्यास, अन्यतराध्यास. झालं. ही एक आकृती झाली. अजून एक आकृती काढूया. आता लिहा पुन्हा मध्यभागी अध्यास. दिलं. तिचे 2 भेद दाखवा पुन्हा. अध्यासाचे 2 प्रकार. एक ज्ञानाध्यास, दुसरा अर्थाध्यास. ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. झालं. त्या अर्थाध्यासाच्या अगोदर आपण किती भेद दाखवले होते? वर 6. आता 2च भेद दाखवा. अर्थाध्यासाचे 2 प्रकार करा. खाली रेषा ओढून 2 पॉइंट काढायचे. अर्थाध्यासाचे किती प्रकार आता? 2. त्यात पहिल्या याच्यातल्या स्वरूपाध्यास. दुसऱ्या पॉइंटवर दाखवा संसर्गाध्यास. झालं. संसर्गाध्यास. आता स्वरूपाध्यास जो आहे की नाही त्याचे 3 पॉइंट दाखवा. 3 प्रकार. कोण कोण? लिहा क्रमाने 1-1. तर पहिला आहे केवल धर्माध्यास. केवल धर्माध्यास. दुसऱ्या नंबरवर लिहा धर्मसहित धर्मीचा अध्यास. धर्मसहित धर्मीचा अध्यास. नंबर 3 वर लिहा अन्यतराध्यास. अन्यतराध्यास. झालं. आता इकडं संसर्गाध्यास होता ना, त्याचा एक भेद दाखवा खाली बाण ओढून. केवल संबंधाध्यास. कोणाचा? संसर्गाध्यासाचा भेद खाली बाण ओढून काय दाखवायचं? केवल संबंधाध्यास. झालं एवढं. आता पहा. तर स्वरूपाध्यासाचे 3 प्रकार दाखवले. संसर्गाध्यासाचा 1 प्रकार दाखवला आहे की नाही. आता 2-3 ओळी सोडून दोघाच्या मध्यभागी लिहा थोडंसं. कारण
आता जे दोन अध्यास सांगणार आहेत ते स्वरूपाध्यास बी आहे, संसर्गाध्यास बी आहे. म्हणून खाली 2-3 ओळी सोडून दोघांच्या मध्यभागी लिहा. नंबर 1, संबंध सहित संबंधीचा अध्यास. संबंध सहित संबंधीचा अध्यास. त्या ओळीच्या खाली नंबर 2, त्या ओळीच्या खाली लिहा नंबर 2 वर अन्योन्याध्यास. अन्योन्याध्यास झालं एवढं. आता ध्यान द्या. तर अर्थाध्यासाचे किती प्रकार दाखवले होते वर? मुख्य 2. आता या चालू आकृतीमध्ये अर्थाध्यासाचे किती प्रकार दाखवले? 2. कोण कोण? स्वरूपाध्यास, दुसरा संसर्गाध्यास. तर स्वरूपाध्यास त्या शब्दापासून बाण घेऊन जाता कुठं? आत्ता जे 2 लिहिले तुम्ही मुद्दे, संबंध सहित संबंधीचा अध्यास, तिथं बाण घेऊन जा. त्याचप्रमाणे संसर्गाध्यास, तिथून पण बाण घेऊन जा, ते तिथंच. म्हणजे याचा अर्थ काय सिद्ध होईल की संबंध सहित संबंधीचा अध्यास आणि अन्योन्य अध्यास हे दोन्ही अध्यास कसे आहेत? स्वरूपाध्यास पण आहेत, संसर्गाध्यास पण आहेत. म्हणून स्वरूपाध्यासापासून आणि संसर्गाध्यास या शब्दापासून 2 बाण ते एकाच ठिकाणी घेऊन जायचे आहे. लक्षात आली आकृती? चला मग. तर आताच्या आकृतीमध्ये अध्यासाचे मुख्य अध्यासाचे किती वेद दाखवले? 2. कोण कोण? ज्ञानाध्यास, अर्थाध्यास. अर्थाध्यासाचे वर किती प्रकार दाखवले होते? 6. आता त्याचं विभाजन केलं तर अर्थाध्यासाच्या अगोदर मुख्य 2 विभाग केले. आता कोण कोण? स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास. बरोबर. त्या स्वरूपाध्यासाचे किती प्रकार? 3. कोण कोण? केवळ धर्माध्यास, धर्मसहित धर्मीचा अध्यास, अन्यतरा अध्यास झालं. आणि संसर्गाध्यासाचा एक प्रकार कोण? केवळ संबंधाध्यास. आणि 2 अध्यास असे आहेत की ते स्वरूपाध्यासात पण येतात, संसर्गाध्यासात पण येतात. असे 2 कोण कोण? संबंध सहित संबंधीचा अध्यास आणि एक आहे अन्योन्य अध्यास. हा विभाग कळाला. आता पंक्ती वाचूया आपण. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय होता? हे अध्यास किती प्रकारचे आहेत? बरोबर आहे ना? उत्तर पहा. 137 प्रश्नाचं उत्तर. ज्ञानाध्यास व अर्थाध्यास या प्रमाणे अध्यासाचे 2 भेद आहेत. पहिली आकृती केलेली होती ना आपण. अध्यासाचे किती भेद दाखवले? 2. कोण कोण? ज्ञानाध्यास, अर्थाध्यास. जसं रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला की नाही, तर सर्पाचा जो अध्यास आहे तो अर्थाध्यास. आणि सर्पाचं ज्ञान हे ते तरी भ्रमरूपच आहे ना, मग त्याला म्हणायचं काय? ज्ञानाध्यास आहे की नाही. सर्पाचं ज्ञान आणि सर्प दोन्ही अध्यास आहे, पण एक स्वरूपाध्यास आहे, एक ज्ञानाध्यास आहे. स्वरूपाध्यास म्हणल्यापेक्षा अर्थाध्यास म्हणा, आहे की नाही. कोण कोण? सर्पही अध्यास आहे, सर्पाचं ज्ञान पण अध्यासच आहे, पण सर्पाचं ज्ञान हे ज्ञानाध्यास आणि सर्पाचा अध्यास हा अर्थाध्यास. कळला अर्थ? चला उत्तर पहा. ज्ञानाध्यास व अर्थाध्यास याप्रमाणे अध्यासाचे 2 भेद आहेत. लागलं पुढे. यात अर्थाध्यासाचे प्रकार असं आहे की नाही. तिथं कसं करायला माहिती का? यात अर्थाध्यास पुढे चे आणि प्रकारे खोडायचं. मग कसं वाक्य? आणि एक शब्द दुसरा टाकायचा. कोणता? हा. तर कसं वाक्य तयार होईल? वाचतो. या अर्थाध्यास हा केवळ संबंधाध्यास. पुढे सरळ आहे. झालं ना? आता पहा आपण. यात अर्थाध्यास हा, यात म्हणजे त्या 2 अध्यासापैकी वर 2 सांगितले ना, ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास, त्यापैकी अर्थाध्यासाला उचलला. आता त्याचे 6 प्रकार सांगू राहिले पहिल्या आकृतीप्रमाणे. पंक्ती पहा मग. यात अर्थाध्यास हा केवळ संबंधाध्यास आहे की पहिल्या आकृतीत पाहत चला. 6 भेद दिले ना. केवळ संबंधाध्यास, संबंध सहित संबंधीचा अध्यास, केवळ धर्माध्यास,
धर्मसहित धर्मीचा अध्यास, पुढे अन्योन्याध्यास, अन्यतराध्यास या भेदे करून 6 प्रकारचा आहे. या भेदाने 6 प्रकारचा आहे. कोण? अर्थाध्यास. 6 प्रकार कळाले आहे की नाही? तर हे पहिल्या आकृतीचा विचार झाला. पुढे वाचा आता. अथवा स्वरूपाध्यास व संसर्गाध्यास या भेदे करून अर्थाध्यास 2 प्रकारचा आहे. दुसऱ्या रीतीने चिंतन सांगू राहिले अथवा म्हणून. तर दुसरी आकृती पहा मग आता. अध्यासाचे दुसऱ्या आकृतीत किती भेद केले अगोदर? 2. कोण कोण? ज्ञानाध्यास, अर्थाध्यास. त्या अर्थाध्यासाचे पुन्हा 2 प्रकार केले. कोण कोण? स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास. तेच दिले पंक्ती पहा. अथवा स्वरूपाध्यास व संसर्गाध्यास या भेदे करून अर्थाध्यास 2 प्रकारचा आहे. ठीक आहे ना? पहिल्या आकृतीत अर्थाध्यास हा 6 प्रकारचा दाखवला. दुसऱ्या आकृतीत अर्थाध्यास हा 2 प्रकारचा दाखवला. बरोबर? 2 प्रकारचा आहे. याचे अंतर्गत म्हणजे स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास या दोन्हीच्या अंतर्गत दुसऱ्या आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे यांच्या अंतर्गत वरील 6 भेद आहेत. म्हणजे वर पहिल्या आकृतीत जे 6 भेद दाखवले होते ना अर्थाध्यासाचे, ते 6 भेद या दोघांच्या अंतर्गत येऊन जातात. कोण दोघांच्या अंतर्गत? स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास. तर कोणाच्या अंतर्गत कोण कोण आहे ते पण तुम्हाला लिहून दिलं आहे. पुढे वाचूया एकदा. याच्या अंतर्गत वरील 6 भेद आहेत. वर सांगितलेली हे झालं ना एवढंच नाही, आणखीन बोलतात. तो वर सांगितलेले भेदभ्रांती आदी 5 प्रकारचे भ्रमही याचेच अंतर्गत आहेत. सापडलं? मागे आत्ता काल परवा प्रश्न नंबर 128 ना, भ्रांतिरूप संसार किती प्रकारचा असा प्रश्न होता. तर भ्रांतिरूप संसार किती प्रकार सांगितला होता? 5. तर तो 5 प्रकारचा भ्रांतिरूप संसार सुद्धा यांच्याच अंतर्गत आहे. कोणाच्या अंतर्गत कोण ते सांगतायत बघा. वर सांगितलेली भेदभ्रांती आदी 5 प्रकारचे भ्रमही यांचेच अंतर्गत आहे. यांचेच अंतर्गत शब्द आहे ना, त्याच्यावर 6 आकडा टाका. खाली 6 नंबर टिप्पणी येणार आहे ना, ती याच्यावर आहे. त्याचा तो आकडा राहून गेला छापण्यात. झालं एवढं? टिप्पणी नंतर वाचू. एकदा एवढं उत्तर पूर्ण करा. वर सांगितलेले भेदभ्रांती आदी 5 प्रकारचे भ्रमही याचेच अंतर्गत आहेत. नाही सापडलं? यापुढेच आत्मानात्म विशेषणाचा अन्योन्याध्यासही सांगणार आहे की नाही? थोड्याच वेळामध्ये पुढे एक आणखीन अध्यास सांगणार आहे. कोणता? अन्योन्याध्यास. कुणाकुणाचा होणार आहे तो? आत्मा अनात्मा, आत्मा आणि अनात्मा यांचा अध्यास. यांच्या आत्मा अनात्म विशेषणाचा, आत्म्याचे विशेषण अनात्म्याचे विशेषण यांचा सुद्धा परस्परात काय होतो? अध्यास. त्याला नाव दिले जाणार आहे काय? अन्योन्याध्यास. यापुढेच आत्मा अनात्म विशेषणाचा अन्योन्याध्यासही सांगणार आहे. तोही याचेच अंतर्गत आहे. लिहिलंय आपण अन्योन्याध्यास लिहिलंय ना, तो तेथे खाली टिपणात दिला आहे. टिप्पणीमध्ये सांगितलं आहे म्हणजे. बरोबर? हे झालं उत्तर. आता उत्तरावर बऱ्याच शब्दांवर टिप्पणी आहे. त्या टिप्पण्याचा विचार करू. तर 137 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पुन्हा वाचत टिप्पणी कोणत्या शब्दावर आहे त्याचा विचार करायचा. उत्तर पुन्हा पहा. ज्ञानाध्यास स्वार्थाध्यास याप्रमाणे अध्यासाचे 2 भेद आहेत. सापडलं वाक्य? यात अर्थाध्यास हा केवल संबंधाध्यास इत्यादी सांगितलं की नाही? तर तिथं केवल संबंधाध्यास यावर टिप्पणी आहे. 1 नंबर टिप्पणी आहे. बरोबर? ती वाचू. म्हणजे केवल संबंधाध्यास काय कसा असतो, त्याचं स्वरूप काय आहे हे सांगितलं जाऊ राहिलं 1 नंबर टिप्पणीमध्ये. बघा. अनात्म्याच्या ठायी आत्म्याचा अध्यास होतो आहे की नाही? तेव्हा आत्म्याचा अनात्म्याशी तादात्म्य संबंध अध्यस्त आहे. आत्म्याचे स्वरूप नाही. म्हणून अनात्म्याच्या ठायी आत्म्याचा केवल संबंधाध्यास आहे. बरोबर? ध्यान द्या. 2 वस्तू, आत्मा आणि अनात्मा. आत्मा म्हणजे ब्रह्म,
आणि आत्म्याला सोडून बाकीचं जगत, माया आणि मायेचं कार्य हे सर्व काय आहे? अनात्मा. तर जसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे समस्त जगत अध्यस्त आहे की नाही? आहे की नाही? परंतु जगताचा जो आत्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे तो स्वरूपाध्यास आहे, बरोबर. पण जसं आत्म्याच्या ठिकाणी जगत अध्यस्त आहे तसंच जगत जो अनात्मा पदार्थ आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा आत्म्याचा अध्यास होतो. पण खासियत ही आहे की जसं जगताचा अध्यास सांगत असताना ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा स्वरूपाने अध्यास आहे, तसं आत्म्याचं स्वरूपच अध्यस्त आहे आणि त्याचा अधिष्ठान अनात्मा आहे असा अर्थ नाही. कळलं की नाही? तसं जर होईल तर म्हणाल तर काय होईल? मग आत्मा सुद्धा कल्पित ठरेल, कारण जो अध्यस्त पदार्थ असतो तो काय असतो? कल्पित. अनात्मा बी कल्पित, आत्मा बी कल्पित, खाली राहील शून्य. असं तर नाही आहे. कळलं की नाही? मग अनात्मा जो आहे सर्व जगत त्याच्या ठिकाणी सुद्धा आत्म्याचा काय आहे? अध्यास. पण तो कसा अध्यास आहे? तर आत्म्याचा स्वरूपाने अध्यास नाही आहे, आत्म्याचा संबंधाचा अध्यास आहे. काय आहे जी? संबंधाचा अध्यास. म्हणजे कसं बरं? तर बघा, प्रत्येक वस्तूचं आपलं आपल्या ठिकाणी तादात्म्य असतं. काय असतो? तादात्म्य संबंध असतो. जसं घट आहे, एकच घट आहे, त्याच घटाचा त्याच घटाबरोबर कोणता संबंध? तादात्म्य संबंध. त्या घटाचा पटाबरोबर संयोग संबंध आहे की नाही? पण त्याच घटाचा त्याच घटाबरोबर तादात्म्य संबंध. पट आहे, पटाचा त्या स्वतःबरोबरच कोणता संबंध? तादात्म्य संबंध. तसं ब्रह्माचा ब्रह्माशीच कोणता संबंध? तादात्म्य संबंध आहे. तर ब्रह्माचं तादात्म्य ब्रह्माशीच आहे, पण आत्म्याचं तादात्म्य आत्म्याशीच आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म. परंतु देह हा आपल्याला आत्मा वाटतो की नाही? आहे की नाही? मग आता देह झाला अधिष्ठान आणि त्याच्यावर आत्मा अध्यस्त आहे का? नाही. नाही. तर आत्म्याचं तादात्म्य आत्म्याच्याच ठिकाणी भासायला पाहिजे होतं की मी आत्मा आहे म्हणून. पण आत्म्याचं तादात्म्य आत्म्याच्या ठिकाणी न भासता कुठं भासू राहिलं? देहाच्या ठिकाणी, की देह मी आहे म्हणून. मग आता इथं अनात्मा झाला देह आणि त्याच्यावर अध्यस्त कोण? आत्मा नाही. आत्म्याचा जो तादात्म्य संबंध जो की आत्म्याच्याच ठिकाणी असतो तो अध्यस्त आहे. कुठं? अनात्म देहाच्या ठिकाणी. हा कोणता अध्यास झाला? केवल संबंधाचा अध्यास आहे. अनात्म्याच्या ठिकाणी जेव्हा आत्म्याचा अध्यास सांगितला जातो तेव्हा तो कोणता अध्यास असतो? केवल संबंधाचा अध्यास असतो. कळलं की नाही? मग देहाधिक अनात्म पदार्थाच्या ठिकाणी जी आत्मबुद्धी होऊ राहिली ना, आत्म्याचं तादात्म्य वाटू राहिले, भासू राहिले ना, ते मिथ्या आहे. आत्मा मिथ्या नाही. पंक्ती पहा, 1 नंबर टिप्पणी. अनात्म्याच्या ठाई, अनात्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा अध्यास होतो, आहे की नाही? तेव्हा आत्म्याचा, आहे की नाही, अनात्म्याशी म्हणजे अनात्म्याच्या ठिकाणी स्वरूपाने अध्यास नसतो. मग तर आत्म्याचा अनात्म्याशी, अनात्म्याबरोबर देहाधिकाबरोबर तादात्म्य संबंध अध्यस्त आहे. काय अध्यस्त आहे? तादात्म्य संबंध. आत्म्याचं तादात्म्य आत्म्याच्याच ठिकाणी आहे, पण आत्म्याचं तादात्म्य आत्म्याच्या ठिकाणी न भासता आत्म्याचं तादात्म्य कुठं भासू राहिलं? देहाच्या ठिकाणी. मनुष्य म्हणतो की नाही, देहाला घेऊनच म्हणतो ना मी म्हणून. तर मी म्हणजे कोण आहे? वस्तुता आत्मा आहे. पण मी शब्दाने आत्मा आत्मा न वाटता मी शब्दाने कोण आत्मा वाटू राहिला? देह आत्मा वाटू राहिला. म्हणून देहाच्या ठिकाणी काय आलं? तादात्म्य. मग ते तादात्म्य देहा म्हणजे देहच आत्मा वाटू राहिला. मग देहाच्या ठिकाणी आत्म्याचं तादात्म्य संबंध, तादात्म्य ते वस्तू खरं आहे का? नाही. काय आहे मग? कल्पित आहे. कारण देह आत्मा होऊ शकत नाही. आत्म्याचं तादात्म्य देहाच्या ठिकाणी कल्पित आहे, आत्म्याचं तादात्म्य आत्म्याच्या ठिकाणी वास्तविक आहे. कळलं? पहा. तर तेव्हा आत्म्याचा अनात्म्याशी तादात्म्य संबंध अध्यस्त आहे, आत्म्याचे स्वरूप नाही. आत्म्याचे स्वरूप अध्यस्त नाही. म्हणून अनात्म्याच्या ठाई म्हणजे अनात्म्याच्या ठिकाणी, देहादिक पदार्थांच्या ठिकाणी आत्म्याचा केवल संबंधाध्यास आहे. कोणता अध्यास? केवल संबंधाचा अध्यास. केवल संबंधाध्यासाचं उदाहरण कळालं? मग झालं नाही चर्चा. काय असतो तो केवल संबंधाध्यास? चला मग पुढे नंबर 2 टिप्पणी कशावर आहे? संबंध सहित संबंधीचा अध्यास. कधी कधी काय असतं? संबंधाचाही अध्यास आहे आणि तो संबंधवाला जो संबंधी त्याचाही काय असतो? अध्यास असतो. त्याला म्हणायचं संबंध सहित संबंधीचा अध्यास. ते त्याचं स्पष्टीकरण करतात 2 नंबर टिप्पणीमध्ये.
आत्म्याचे ठाई अनात्म्याचा संबंध व स्वरूप दोन्ही अध्यस्त आहेत. आहे की नाही? आता बघा, इथं अधिष्ठान कोण? आत्मा. आणि आत्म्याच्या ठिकाणी अनात्मा जो देहादी पदार्थ स्वरूपतः काय आहे? अध्यस्त आहे. आणि नुसतं देहच अध्यस्त आहे, मग आत्म्याच्या ठिकाणी नाही. देहाचे धर्म सुद्धा अध्यस्त आहे. कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. आहे की नाही? बघा, आत्म्याच्या ठाई अनात्म्याचा संबंध व स्वरूप दोन्हीही. स्वरूप म्हणजे संबंधी, संबंध व संबंधी. अनात्म्याचा स्वरूप म्हणजे काय? तो झाला संबंधी. बघा, आत्म्याचे ठाई अनात्म्याचा संबंध व स्वरूप दोन्ही अध्यस्त आहेत. यास्तव म्हणजे या कारणाने आत्म्याशी अनात्म्याचा, बरोबर, आत्म्याशी, आत्म्याशी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी असा अर्थ आहे. आत्म्याशी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी. आत्म्याशी झालं का? चला, यास्तव आत्म्याशी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अनात्म्याचा संबंध सहित, संबंधाध्यास असा आहे तिथं, पण थोडं पहा कसं करायचं. तर संबंध सहित एवढं झालं. पुढं संबंधाध्यास आहे की नाही? तिथं काय पाहिजे? संबंधीचा अध्यास असा शब्द पाहिजे. संबंधीचा अध्यास आहे तर आहेच तिथं. झालं. आता काय झाली पंक्ती बघा. यास्तव आत्म्याशी अनात्म्याचा संबंध सहित संबंधीचा अध्यास आहे. हा कसा अध्यास झाला? संबंध सहित संबंधीचा. कोणाच्या ठिकाणी? आत्म्याच्या ठिकाणी अनात्म्याचा अध्यास. कसा? संबंध सहित संबंधीचा अध्यास. कळलं की नाही? कर्तृत्व भोक्तृत्वाचा संबंध कुठं आहे? देहाधिकाश ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी आहे. तो संबंध कुठं वाटतो? आत्म्याच्या ठिकाणी वाटतो. आणि देह बी अध्यस्त आहे, अंतकरण बी अध्यस्त आहे आत्म्याच्या ठिकाणी. मग अंतकरणाचा देहाधिकाचा बी अध्यास आणि त्याच्या संबंधाचा देखील अध्यास. संबंध सहित संबंधीचा अध्यास झाला. चला पुढे. आता पुढे टिप्पणी नंबर 3 कशावर आहे? केवल धर्माध्यास याच्यावर. स्थूल देहाच्या गौरवर्णादी व इंद्रियांचे दर्शनादी धर्माचा. ते धर्माचाही लिहिलंय की नाही? ही कट करायचं आणि काय लिहायचं? धर्माचाच. धर्माचाच. आता पुन्हा वाचतो पण. स्थूल देहाच्या गौरवर्णादी व इंद्रियांचे दर्शनादी धर्माचाच आत्म्याच्या ठाई अध्यास आहे. केवळ धर्माचा अध्यास आहे. त्याच्या स्वरूपाचा नाही, स्वरूपाचा अध्यास नाही आहे. सबब आत्म्याच्या ठाई देह व इंद्रियांच्या केवळ धर्माचा अध्यास आहे. है की नाही? कसं बघा सांगतो. स्थूल देह आहे की नाही आपला? समजा आता स्थूल देह, त्याचा वर्ण आहे, गौर वर्ण असेल, गोरा, कोणाचा काळा असेल, आहे की नाही? मग आता काळा, गोरा वगैरे वर्ण हे शरीराच्या ठिकाणी अध्यस्त आहे किंवा शरीररूपी चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे की नाही? परंतु वाटतं काय? मनुष्य असं म्हणतो का माझा शरीराचा रंग काळा आहे असं नाही बोलत. बोलताना काय बोलतो? मी काळा आहे, मी गोरा आहे. मी म्हणजे आत्मा. आणि गौरवर्ण, गोरा म्हणजे काय? गौरवर्ण. काळा म्हणजे काळा वर्ण. आता काळा वर्ण, गोरा वर्ण आहे की नाही? हा धर्म आहे. आणि तो अध्यस्त कुठं भासू राहिला? आत्म्याच्या ठिकाणी. कारण सरळ सरळ प्रतिती काय येऊ राहिली? मी गोरा आहे, मी काळा आहे. अशा प्रकारे स्थूल देहाच्या गौरवादी वर्ण अध्यस्त झाले की नाही? कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. हा केवळ कसा अध्यास आहे? हा केवळ धर्माचा अध्यास आहे. पुन्हा इंद्रियांचे धर्म दर्शनादी. दर्शन म्हणजे पाहणे. जसं डोळे पाहतात की नाही? परंतु असं म्हणतो मनुष्य माझे डोळे पाहत आहे असं म्हणतो का? नाही. मग काय म्हणतो? मी पाहतो. पाहणं
हा धर्म आहे इंद्रियाचा, पण तो अध्यस्त होऊ राहिला कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. मी पाहतो, मी ऐकतो, आहे की नाही? वस्तुतः ऐकतो कोण? कान. पाहतो कोण? डोळे. परंतु मनुष्य म्हणतो काय? मी पाहतो, मी ऐकतो. पाहणे, ऐकणे हे इंद्रियांचे धर्म आहे, पण ते इंद्रियाच्या ठिकाणी न भासता कुठे भासू राहिले? आत्म्याच्या ठिकाणी. म्हणून हा अध्यास कोणता अध्यास आहे? केवळ धर्माचा अध्यास. बरोबर? पंक्ती पहा. स्थूल देहाच्या गौरवर्णादी व इंद्रियांचे दर्शनादी धर्माचाच आत्म्याच्या ठायी अध्यास होतो, त्यांच्या स्वरूपाचा नाही. सबब म्हणजे एकंदरीत त्यामुळे आत्म्याच्या ठायी देह व इंद्रियांचे केवळ, इंद्रियांचे म्हणजे इंद्रियांच्या असं पाहिजे, इंद्रियांच्या केवळ धर्माचा अध्यास आहे. लागलं? इंद्रियांच्या धर्माचा अध्यास, देहाच्या धर्माचा अध्यास, हा झाला केवळ धर्माध्यास. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढं काय आहे? धर्मसहित धर्मीचा अध्यास. 4 नंबर टिप्पणी आहे ना, बघा. मग आता धर्माचा बी अध्यास, धर्मीचा बी अध्यास असं दाखवायचं. आता अंतकरणाचे कर्तृत्वाधिक धर्म व स्वरूप. स्वरूप म्हणजे काय? अंतकरणाचं अंतकरण स्वरूप म्हणजे अंतकरण स्वरूपाने पण अध्यस्त आहे आत्म्याच्या ठिकाणी, आणि त्याचे धर्म पण काय आहे? अध्यस्त आहे. अंतकरणाचे कर्तृत्वादी आदी शब्दाने भोक्तृत्वादी धर्म व स्वरूप दोन्ही आत्म्याचे ठायी अध्यस्त आहेत. म्हणून अंतकरणाचा आत्म्याच्या ठायी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी धर्मसहित धर्मीचा अध्यास आहे. लागला अर्थ जी? चला, मी करताय असं म्हणतो की मनुष्य, मी करताय, मी भोगताय. मी म्हणजे कोण? आत्मा, नाही की नाही? मग देहाला घेऊनच बोलतो नाही सारं, देह अंतकरण वगैरे. म्हणून धर्मसहित धर्मीचा अध्यास त्याला म्हणायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे काय आहे? पुढच्या पेजवर अन्योन्याध्यासवर टिप्पणी आहे. बरोबर आहे की नाही? 1 नंबर टिप्पणी आहे ना. तर बघा मग आता 1 नंबर टिप्पणी. लोह व अग्नी या न्यायाने म्हणजे याप्रमाणे आत्म्याच्या ठायी अनात्म्याचा व पुढे काय शब्द आहे? आत्म्याच्या आहे ना, ते कट करून अनात्म्याच्या. आता पंक्ती पुन्हा वाचतो पहिल्यापासून. लोह व अग्नी या न्यायाने म्हणजे याप्रमाणे आत्म्याच्या ठायी अनात्म्याचा व अनात्म्याच्या ठायी आत्म्याचा जो अध्यास तो अन्योन्याध्यास होय. बरोबर? जसं उदाहरण दिलंय, लोह आणि अग्नी, लोखंड आणि अग्नी. कधी कधी आपण अग्नीला तापवतो की नाही, लोखंडाला तापवतो ना अग्नीमध्ये, तर तो अग्नीचा लोखंडाचा गोळा काय होतो? लाल लाल होतो. आता बऱ्याचदा व्यवहार होतो काय, अरे बापरे काय अग्नी आहे, वस्तुतः तो अग्नी आहे का? ते काय आहे? मग लोखंड आहे. पण लोखंडालाच काय म्हटलं जाऊ राहिलं? अग्नी. आणि अग्नीलाच काय समजतो मनुष्य? लोखंड वगैरे. परस्परामध्ये अत्यंत तादात्म्य झालं आहे, परस्परावर अध्यास आहे. ठीक आहे ना? उदाहरण आहे ते. त्याप्रमाणे काय होतं? बऱ्याचदा आत्म्याच्या ठिकाणी अनात्म्याचा अध्यास आणि अनात्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा अध्यास, याला म्हणतात काय? अन्योन्याध्यास. याचं उदाहरण पुढच्या प्रश्नात येऊ राहिले 139 मध्ये. अन्योन्याध्यास म्हणजे काय, तिथे याचं अधिक स्पष्टीकरण होईल. फक्त अन्योन्याध्यासाचं स्वरूप एवढं समजायचं, परस्परांचा परस्परावर अध्यास, त्याला म्हणतात काय? अन्योन्याध्यास. झालं? त्याच्यानंतर पुढे टिप्पणी आहे नंबर 2, अन्यतराध्यास याच्यावर. बरोबर? तर 2 नंबर टिप्पणी पहा. अनात्म्याच्या ठायी आत्म्याचे स्वरूप अध्यस्त नाही. बरोबर आहे की नाही? काय शब्द तिथं? अनात्म्याच्या ठायी आत्म्याच्या आहे की नाही? तिथं काय पाहिजे? आत्म्याचे. स्वरूप अध्यस्त नाही. उलट आत्म्याच्या ठायी अनात्म्याच्या असं आहे की नाही? तिथं सुद्धा काय पाहिजे? अनात्म्याचे. स्वरूप अध्यस्त आहे. बरोबर? हाच अन्यतराध्यास आहे.
म्हणजे काय, दोघातून एकाचा अध्यास तो अन्यतराध्यास. अन्यतराध्यास म्हणजे दोघांपैकी एकाचाच अध्यास आहे, एकाचा नाही, त्याला म्हणतात अन्यतराध्यास. पुन्हा वाचतो 2 नंबर टिप्पणी. अनात्म्याच्या ठाई आत्म्याचे स्वरूप अध्यस्त नाही. अनात्म्यावर आत्म्याचं स्वरूप अध्यस्त आहे का, नाही आहे. पण उलट आत्म्याच्या ठिकाणी मात्र अनात्म्याचे स्वरूप अध्यस्त आहे. मग एका बाजूनच अध्यास आहे की नाही, एकाचाच अध्यास आहे ना, त्याला म्हणायचं काय, अन्यतराध्यास. उलट आत्म्याच्या ठाई अनात्म्याचे स्वरूप अध्यस्त आहे, हाच अन्यतराध्यास. स्पष्टीकरण केलं आहे. दोघातून एकाचा अध्यास तो अन्यतराध्यास होय. दोघांमधून एकाचाच अध्यास जेव्हा असतो, एक अध्यस्त नसतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, अन्यतराध्यास. लागला अर्थ. हा, पुढे काय आहे आता 3 नंबर टिप्पणी कशावर आहे, स्वरूपाध्यास आहे की नाही. त्याचा विचार आपण उद्या करू. म्हणती वाजला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.